महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना सुरू झाली आहे। या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या। रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही। पण शासकीय पांदन रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे। त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की पांदन रस्ता, गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागत आहे, तहसीलदारकडे एडीओकडे अपील चालू आहे। याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांदन रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल। नाही, आपण आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला सर्व्हिस रोड बांधतोय, रेल्वेच्या कडेला एक सर्व्हिस रोड बांधतोय, ज्यामुळं शेतकऱ्याचा जर राईट ऑफ वे गेला असेल तर आपण साईडला रस्ते बांधून ते त्या प्रकल्पाला बंधनकारक केलाय। प्रकल्प झाल्यानंतर एका शेतकऱ्याचे 2 भाग काढले, साईडनी एक रस्ता बांधायचा आणि त्याला शेतात रस्ता करून द्यायचा। हा निर्णय